मग आता आहे ना खूप जण काय करतात किंवा आम्ही सुद्धा की तिथे गेल्यानंतर ओटी भरतो देवीची. मग ओटीचं महत्व काय आणि ओटी काय बोलली अरे म्हणजे राम राम राम. देवीचंच म्हणा किंवा आपण बाकीच्यांना पण करतो ना मुलींना आजकाल तर ते ओटीचं विचारूच नका. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस भगवतीला काही अर्पण करता, तिच्याकडे काही नाहीये म्हणून तुम्ही तिला देता, अशातली गोष्ट नाहीये. नाहीये. तिने तुम्हाला खूप काही दिलंय आणि बरोबर. त्या खूप काही मधून एक अंश तुम्ही तिला देता. बरोबर. ओटीचं मी याच्यासाठी असं म्हणलं की खना नारळानं ओटी हा शब्द वाक्प्रचार हा तुम्ही ऐकला असेल. बरोबर. तर खना नारळानं ओटी म्हणल्याच्या नंतर तिथं प्रॉपर खण पाहिजे ना. ओटीच्या नावाखाली ते माशाचं जाळं, फिशिंग नेट माहिती तुम्हाला, ज्यांनी मासे हे करतात, ते माशाचं जाळं असतं, पार आरपार दिसतं त्यातून, आणि तशा यांनी भगवतीची ओटी भरली जाते. मग तुम्ही मला सांगा त्या भगवतीकडे कमी काय ती तुमच्या खणावर आणि नारळावर बस की नाही. हा माझी ओटी भरला तरच इथलं सगळं चालेल, असं काही नियम आहे का? नाही. एक तर भरूच नका, असं करायचं असेल तर भरूच नका, आणि जर भरायची म्हणलं तर व्यवस्थित पण नारळ, हळकुंड, बदाम, सुपारी, तांदूळ, त्यामध्ये फळ, जे ऋतूफळ तुम्हाला अवेलेबल असते ऋतूफळ, त्यानंतर तुमच्या याच्याप्रमाणे. आता जसं पहिले दक्षिणेशिवाय ओटी भरत नव्हती भगवतीच्या बाबतीत सांगतोय मी. आजकाल ते ब्लाऊज पीस निघाले, पहिले ब्लाऊज वगैरे नव्हतं बरं का, आणि पीस वगैरे असं नव्हतं. पहिले खण होते, ते जे खण आहेत ना, तर ते खण असे की जे वापरात यावे. आता तुम्ही बघा देवाला ओटी भरताना एकदम डाग पडलेले ब्लाऊज पीस, ते त्रिकोणी कपडे कट केलेले, त्याच्यामध्ये नारळामध्ये पाण्याचा पत्ता नाही, हळकुंड बघितलं तर त्याला भुंगा लागलेला, किडे लागलेलं असतं, सुपारी बघितली तर अर्धी खिडकी असते, तांदूळ बघितलं तर तांदळाच्या नावाखाली चुरी असतात. भगवतीला काय गरज पडली हो तुमच्या ओटीची भरायची? तर ह्या पद्धतीनं व्यवस्थित भरा. नाही तर तिला भावप्रिय आहे, 2 हात तिसरं मस्तक, तरी बाई पण चालते. तरी पण चालतं. तुमच्या ओट्याचं ती करणार काय? देताना भाव हा ठेवा की तिने मला जे दिलंय त्यातला मी एक अंश तिला देतोय, तिच्यावर उपकार करतोय हा भाव नाही.